नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आज आपण बघणार आहोत 14 डिसेंबर 2022च्या चालू घडामोडी। चला तर सुरुवात करूया आजच्या पहिल्या घडामोडीला, जी आहे राष्ट्रीय बातमी। अरुणाचल प्रदेशातील तवांग भागात LAC वर भारत आणि चीनच्या सैन्यात चकमक झाली। 9 डिसेंबर रोजी अरुणाचल प्रदेशच्या तवांग सेक्टरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारतीय आणि चीनी सैनिकांमध्ये चकमक झाली आणि या चकमकीत दोन्ही बाजूंचे काही जवान किरकोळ जखमी झाले, असे भारतीय लष्कराने सांगितले। 9 डिसेंबर रोजी PALच्या सैन्याने तवांग सेक्टरमधील LACशी संपर्क साधला, ज्याचा स्वतःच्या भारतीय सैन्याने खंबीर आणि दृढनिश्चयी पद्धतीने सामना केला। या समोरासमोरी दोन्ही बाजूंच्या काही जवानांना किरकोळ दुखापत झाली, असे लष्कराने एका निवेदनात म्हटले आहे। पुढील बातमी महाराष्ट्र राज्याबद्दल आहे। नागपूर ते बिलासपूर मार्गावर पंतप्रधान मोदींनी 6व्या वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडमधील बिलासपूर ते महाराष्ट्रातील नागपूर दरम्यान भारताच्या 6व्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला आहे। मुंबई अहमदाबाद वंदे भारत एक्सप्रेस नंतर राज्यातील ही दुसरी वंदे भारत एक्सप्रेस आहे। त्यांनी नागपूर मेट्रो फेज 1 चे उद्घाटन केले आणि खापरी मेट्रो स्टेशनवर नागपूर मेट्रो फेज 2 ची पायाभरणी केली। पहिला टप्पा 8,650 कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात आला आहे, तर दुसरा टप्पा 6,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून विकसित केला जाणार आहे। पुढील घडामोड आहे राज्याबद्दल। गोव्यातील मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाला माजी मुख्यमंत्री मनोहर पारिकर यांचे नाव देण्यात आले आहे। माजी मुख्यमंत्री मनोहर पारिकर यांचे नाव देण्यात आलेल्या गोव्यातील मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। राजधानी पणजीपासून सुमारे 35 किलोमीटर अंतरावर असलेले नवीन विमानतळ दरवर्षी 44 लाख प्रवाशांना हाताळू शकते। भविष्यात विस्तार योजनेनंतर त्याची क्षमता प्रतिवर्षी 3 कोटींहून अधिक प्रवासी वाढवता येणार आहे। नवीन विमानतळ एअरबस A380 सारखी मोठी विमानतळे हाताळण्यास सक्षम आहे। विमानाच्या जलद हालचालीसाठी वेगवान निर्गमन टॅक्सीवे आणि 6 क्रॉस टॅक्सीवे देखील आहेत। उत्तर गोव्यातील मोपा गावाजवळ असलेले मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ 2,870 कोटी रुपये खर्चून बांधले गेले आहे। पुढील घडामोड आहे आंतरराष्ट्रीय बद्दल। काठमांडू आंतरराष्ट्रीय माउंटन फिल्म फेस्टिवलच्या 20व्या आवृत्तीला काठमांडू नेपाळमध्ये सुरुवात झाली। काठमांडू आंतरराष्ट्रीय माउंटन फिल्म फेस्टिवलच्या 20व्या आवृत्तीला काठमांडू नेपाळमध्ये सुरुवात झाली आहे। यावर्षी हा महोत्सव 8 ते 12 डिसेंबर 2022 या कालावधीत आयोजित करण्यात आला होता। नेपाळी प्रेक्षकांसाठी पर्वतीय समुदाय आणि संस्कृतीवर चित्रपट महोत्सवाचा मुख्य फोकस आहे। राष्ट्रीय सभागृह आणि नेपाळ टुरिझम बोर्ड NTB एक्झिबिशन रोड येथे यावर्षी प्रेक्षकांना 30 वेगवेगळ्या देशातील 60हून अधिक चित्रपटांचे साक्षीदार होण्याची संधी मिळेल। सस्टेनेबल समिट ही फिल्म फेस्टची थीम आहे। पुढील बातमी आहे नियुक्तीबद्दल। न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली। न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली। सर्व न्यायाधीशांच्या उपस्थितीत सर्वोच्च न्यायालयात झालेल्या शपथविधी समारंभात भारताचे सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांनी न्यायमूर्ती दत्ता यांना शपथ दिली। न्यायमूर्ती दत्ता यांच्या नियुक्तीमुळे सर्वोच्च न्यायालयात 34 न्यायाधीशांपैकी 28 न्यायाधीश असतील। न्यायमूर्ती दत्ता यांचा कार्यकाळ 8 फेब्रुवारी 2030 पर्यंत असणार आहे। बघूया पुढील बातमी अर्थव्यवस्थेबद्दल। नियामक पर्यवेक्षण सुधारण्यासाठी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता वापरण्यासाठी RBIने 7 ग्लोबल कन्सल्टन्सी फर्म शॉर्टलिस्ट केल्या आहेत। डेटाबेसचे विश्लेषण करण्यासाठी आणि बँका आणि NBFCS वरील नियामक पर्यवेक्षण सुधारण्यासाठी प्रगत विश्लेषणे, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंगचा व्यापकपणे वापर करण्याच्या प्रयत्नात भारतीय रिझर्व्ह बँक RBI बाह्य तज्ज्ञांना नियुक्त करण्याचा विचार करत आहे। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो। स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा। अर्थातच या व्हिडिओला लाईक केल्याबद्दल धन्यवाद।